आता सकाळचे 8 वाजता आहेत। या बुलेटिनमध्ये सुद्धा शासकीय वेगवान बातम्या आपण बघायच्या आहेत। सुरुवात करूयात हेडलाईन्सनी। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वाची बैठक। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत मुंबईतल्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत करणार चर्चा। गेल्या काही दिवसात कृषी मंत्र्यांचं काही ना काही प्रकरण बाहेर निघतंय, त्यामुळे असा कृषी मंत्री शोधला ज्याचं काहीच प्रकरण बाहेरच निघणार नाही। कृषी मंत्री पदावरून अजितदादांचा खोचकटोला। रोहित पवारांची आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद। संजय शिरसाटांसंदर्भात पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची ट्विटरवरून माहिती। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर काम करू दिलं नाही, मनोज जरांगे पाटलांचा मोठा आरोप। आमच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं तरी लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांची भूमिका समजून घेऊ। जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। लालबागच्या राजाची पहिली झलक पाहून भाविक सुखावले। मुंबईत अनेक ठिकाणी गणरायाचं जल्लोषात आगमन। राजस्थानच्या बांसवाडा भागात महापूर। संगमेश्वर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा। मंदिरात अनेक भाविक अडकले। पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर। 5400 कोटींच्या योजनांचं करणार लोकार्पण। अहमदाबादमध्ये मोदी करणार रोड शो। आणि युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यानंतर रशियाच्या तेल रिफायनरीला भीषण आग, तर ड्रोन हल्ल्यात रशियाच्या अनेक शहरांचं मोठं नुकसान। पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। वरळीच्या महाराजाचं आगमन सोहळा थाटात पार पडला। वरळीच्या महाराजाचं यंदाचं 130 वर्ष आहे आणि नवसाला पावणारा बाप्पा अशी याची ख्याती आहे। जळगावच्या नशिराबाद इथे श्री हनुमान पेठ मंडळाच्या गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात झालं। या आगमन सोहळ्यात गावातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। डोंबिवलीतील प्रसिद्ध डायमंडच्या राजाचं थाटामाटात आगमन झालं। पारंपरिक पद्धतीनं लाडक्या बाप्पाचं आगमन करण्यात आलं। यावेळी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती। बाप्पाच्या आगमनानिमित्त यावेळी उभं रिंगण सोहळा देखील ठेवला होता। वाशिमचा हिवरा गणपती येथील नवसाच्या गणपती माता पार्वती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। गेल्या 109 वर्षांपासून या नवसाच्या गणपतीची ख्याती आहे। गणपतीच्या आगमनाला अवघा 1 दिवस उरलाय। पूजेचं, सजावटीचं, प्रसादाचं साहित्य खरेदी करण्यासाठी दादर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि खरेदीसाठी गणेश भक्तांची लगबग पाहायला मिळते। यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण स्नेही विसर्जनासाठी संपूर्ण मुंबईत 275हून अधिक कृत्रिम तलाव आहेत। जास्तीत जास्त शाडू मूर्ती घडाव्यात यासाठी मूर्तिकारांना आतापर्यंत तब्बल 990 टनहून अधिक मोफत शाडू मातीचं वाटप करण्यात आलं। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल एसटी आगाराकडून प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळालेला आहे। यंदा पनवेलच्या एसटी बस डेपोमध्ये तब्बल 10 नवीन बसेस दाखल झाल्या असून त्यामुळे प्रवाशांना अधिकची सेवा उपलब्ध करून देणं आगाराला शक्य झालंय। गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांना नवी मुंबई पोलिसांनी वाहतुकीचा मोठा दिलासा दिलेला आहे। मुंबई सोडताना होणारी कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष तयारी केलेली आहे। रेती, सिमेंटसह अवजड मालवाहू वाहनांना या मार्गावर तात्पुरती बंदी घालण्यात आलेली आहे। गणेशोत्सवानिमित्त आतापर्यंत 380 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला असून त्यापैकी अनेक रेल्वे गाड्या धावण्यास सुरुवात झालेली आहे। मध्य रेल्वेनं आतापर्यंत 306 गणपती विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचं जाहीर केलंय। त्यामध्ये आणखी 2 विशेष रेल्वे गाड्यांची भर पडली आहे। मुंबई ते नागपूर दरम्यान 2 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। मेट्रो 3 आरे वरळी भुयारी मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुशखबर मिळालेली आहे। आतापर्यंत रविवारी सकाळी 8:30 पासून सुरू होणारी मेट्रो रविवार 31 ऑगस्ट पासून सकाळी 6:30 पासून धावणार आहे आणि त्यामुळे सकाळी मेट्रोनं कामावर जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे।
ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळी असून त्यावेळेचं रेल्वे आरक्षण करण्यासाठी प्रवाशांची आत्ताच लगबग सुरू आहे। रविवारी सुट्टीचा दिवस असल्यानं प्रवाशांनी सकाळी तिकीट काढण्यास सुरुवात केली। मात्र रेल वन ॲप, IRCTCचं संकेतस्थळ आणि ॲपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं प्रवाशांना तिकीट काढता आलं नाही। देशभरात सध्या ई-फार्मसी आणि क्विक कॉमर्स मंचावरून ऑनलाईन औषध विक्री सेवा सुरू आहे। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अथवा बोगस चिठ्ठीच्या आधारे ही विक्री केली जाते आणि या बेकायदा औषध विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टनं केलेली आहे। याबाबत संघटनेनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रही पाठवलंय। गणेशोत्सवात मोदक, लाडू अशा विविध प्रसादाच्या विक्रीत प्रचंड वाढ होते आणि याच काळात पदार्थात भेसळ करण्याचे प्रकार वाढतात। त्यांना आळा घालण्यासाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं कंबर कसली आहे। यंदा असे प्रकार घडू नयेत, प्रसादाच्या पदार्थात भेसळ होऊ नये यासाठी त्रिस्तरीय उपाययोजना आखण्यात आलेली आहे। गणेशोत्सवाला राज्य शासनानं राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून त्या उपक्रमांतर्गत शासनानं भजनी मंडळांना भांडवली अनुदान या योजनामार्फत राज्यातील 1800 भजनी मंडळांना अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे। या घोषणेचे गणेशोत्सव समन्वय समितीनं स्वागत केलं असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देखील अनुदान द्यावं अशी मागणी समितीनं केली आहे। मेट्रो 3 मार्गावरील भूमिगत असलेल्या विधान भवन स्थानकातून मंत्रालय, विधान भवन आणि नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये थेट जाता येणार आहे। सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना मेट्रो स्थानकातून सहजपणे मंत्रालयामध्ये प्रवेश मिळावा यासाठी MMRCL कडून तब्बल 306 मीटर लांबीचा सबवे तयार केला जाणार आहे। त्याचं काम सुरू असून डिसेंबर अखेर ते पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे। चीन, अमेरिका आणि युरोपमधून येणाऱ्या बांधकाम साहित्यावर 50% आयात शुल्क लावल्यास त्याचा थेट परिणाम भारतातील घरं घेणाऱ्यांवर होऊ शकतो। एनॉर्कच्या ताज्या अहवालानुसार असं झाल्यास भारतात घर बांधणीचा खर्च 5% किंवा त्यापेक्षा अधिक वाढू शकतो। कोकण रेल्वेवरील स्थानकांची जबाबदारी रेल्वे पोलिसांवर सोपवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडणार आहे। काही दिवसात कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकात रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे। रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये सध्या 3 ते 4 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील। राज्यामध्ये पावसाचा जोर काही दिवसांपासून कमी झाला आहे। अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत। दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहील। खानदेशातील कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं नाव जळगाव रेल्वे स्टेशनला द्यावं, तसंच मुंबईतील दादर स्थानकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्टेशन असं नाव द्यावं या प्रमुख मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शासनाकडे मागण्यांचं निवेदन पाठवलं। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूयात। ज्याच्या केवळ दर्शनानं मन प्रसन्न होतं, ज्याला पाहिलं की साऱ्या अडचणींचा विसर पडतो, ज्याच्या दर्शनासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून भाविक लालबागला येत असतात, अशा लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक समोर आला आणि भाविकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं। यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा तिरुपती बालाजीच्या राजमुकुटात बसवण्यात आलेला आहे। त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आलेला आहे। शिवाय दरबाराची उंची यंदा 50 फुटापर्यंत वाढवण्यात आली आहे, तर लालबागच्या राजाची वात्सल्य मूर्ती सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आली आहे। गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर आलेला आहे। दरम्यान गिरगावचा राजाचा मंडप उद्घाटन सोहळा आणि प्रथम दर्शन सोहळा पार पडला। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला। गिरगावच्या राजाचं यंदाचं 98वे वर्ष आहे आणि यावर्षी देखील पर्यावरणपूरक बाप्पाची मूर्ती आहे। बोरिवली पूर्व येथील उपनगरच्या राजाचा मुखदर्शन सोहळा पार पडला। बोरिवलीच्या राजाचं यंदा 43वे वर्ष आहे। 25 फुटी भव्य गणेश मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांची कन्या रेश्मा खातू यांनी साकारली आहे। मुंबईत गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे। बोरिवलीच्या गोराईचा राजाच्या मूर्तीचं प्रस्थान झालं आणि यावेळी गणेश भक्तांनी बाप्पाचं जल्लोषात स्वागत केलं। चंद्रपूरमध्ये सेल्फ क्रिएशन ग्रुपतर्फे बाप्पा मेकिंग कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेमध्ये शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलंय। दरम्यान मूर्तीची आरती करून प्रसादही वाटण्यात आला। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या फैजपूर हंबर्डे मार्गावर दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात दुचाकी चालक जखमी झालेला आहे। आमदार अमोल जावळे यांनी जखमीला मदत करत आपल्या वाहनातून फैजपूर येथील रुग्णालयामध्ये दाखल केलं। जळगावच्या नशिराबाद बस स्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो। एकाच वेळी 15 ते 20 भटके कुत्रे बस स्थानक परिसरात दिसून येत असून प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे।
जळगाव शहरातून हद्दपार करूनही घरी वास्तव्यास असलेल्या 2 सराईत गुन्हेगारांच्या शनीपेठ पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत. तेजस सोनावणे आणि सागर सपकाळे असं सराईत गुन्हेगारांची नावं आहेत. गंभीर गुन्ह्यांमुळे या सराईत गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई करण्यात आली होती. नवी मुंबई महिला मोर्चा जिल्हा चिटणीस सुष्मिता भोसले आणि एकूण 15 महिलांनी मंगळागौर कार्यक्रमात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. रश्मी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. प्रोटोकॉल सोडून सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कराडमध्ये मुक्काम केलेल्या अजित पवार सकाळी 6 वाजताच कोल्हापूरकडे रवाना झाले. नवी मुंबईच्या तुर्भे परिसरात बांधकाम सुरू असताना इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेमध्ये 4 कामगार जखमी झालेत. जखमी कामगारांना वाशी येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण हे 7 दिवसानंतर नांदेडमधील पूरग्रस्त हसनाळ गावचा आढावा घेण्यासाठी दाखल झालेत. या दोघांसमोर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. पालकमंत्री सावे आणि अशोक चव्हाणांसमोर ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी लेंडी प्रकल्पाचे अभियंता विवेकानंद तिडकेला अटक करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असतानाच एका एसटी बसचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. 100हून अधिक स्पीडनं बस सुसाट चालल्यानं प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये कोकणवासीय संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द केल्यानं गावी जायचं कसं असा सवाल विचारत खेड बस स्थानकातील एसटी बसेस रोखण्यात आल्या. बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणारं बॅरेज आणि बारवी धरण 100% भरलेलं असतानाही बदलापूरकरांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. गेल्या 3 वर्षांपासून पाण्याची समस्या अद्याप सुटलेली नाही आणि त्यामुळे संतप्त बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये शिवराम हरी राजगुरूंची 117वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राजगुरूंचे वंशज सत्यजित राजगुरूंनी ध्वजारोहण केलं. सकाळपासूनच राजगुरू भक्तांनी त्यांच्या वाड्यावर गर्दी केली. मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातल्या इमारतीमध्ये 11व्या आणि 12व्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अमरावतीच्या तिलकनगर रोडवर महाविद्यालयीन वरिष्ठ लिपिक अतुल पुरी यांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली. अमरावती पोलीस गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांनी 24 तासात 5 आरोपींना अटक केली. यातील 3 आरोपी अल्पवयीन आहेत आणि अद्याप या हत्येचा मुख्य सूत्रधार फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुणे बँगलोर महामार्गावर कराडजवळ मलकापूर शहरात हद्दीत चालत्या इलेक्ट्रिक बाईकनं पेट घेतला. महामार्गावर बाईक पेटल्यानं काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. कराड आणि मलकापूर शहरात गेल्या 15 दिवसात इलेक्ट्रिक बाईक पेटण्याची ही दुसरी घटना आहे. ठाण्यातील उपवन तलावात 10 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झालाय. पाण्याचा अंदाज न आल्यानं ही घटना घडली आहे. राज चाबुकस्वार असं मृत्यू झालेल्या या मुलाचं नाव आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मांढळ इथे मारबतीच्या मिरवणुकीमध्ये तुफान हाणामारी झाली. काल मारबतीची मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या 2 गटातील तरुणांमध्ये हाणामारी झाली. राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबत पोलिसात अद्याप कुणीही तक्रार दाखल केली नाही. पुण्याच्या सिंहगड किल्ल्यावरून गायब झालेला तरुण अखेर सापडलाय. 5 दिवसांपासून सिंहगड किल्ल्यावरून तरुण बेपत्ता झाला होता. दरम्यान गौतम गायकवाडला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोधलं असून उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबईतील एका मेट्रो स्टेशनजवळ रिक्षा चालकाकडून शाळकरी मुलाला मारहाण करण्यात आली आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. संबंधित मुलाचे पैसे हरवले आणि त्यामुळे त्यानं माफी मागितली. तरीही रिक्षा चालक भाडं दिलं नाही म्हणून संबंधित मुलाला मारहाण करत असल्याचं दिसतंय. पनवेल आणि उरण मतदारसंघात मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वात विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडलं. यावेळी करंजाडे इथे अदिती लाईफ केअर रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं. या रुग्णालयामध्ये महिलांना मोफत उपचार मिळणार आहेत. वसईतील विंग्ज ऑन फायर या बारवर आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी धडक कारवाई केली. अवैधरित्या सुरू असलेल्या बारवर कारवाई करत आमदार स्नेहा दुबे यांनी पोलिसांना चांगलंच खडसावलं. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. चंद्रपूरच्या चिमूर इथे भाजपा आमदार बंटी भांगडिया यांनी भागवत सप्ताहाचं आयोजन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भागवत सप्ताह सोहळ्याला उपस्थिती लावली.